नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यवडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. राज्यांचा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल. राज्यांचा महाधिवक्ता बघा यांच्या संबंधीचं कलम कलम 165 आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला. आग्रा या शहराची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल. आग्रा बघा शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली होती. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलाय. कॉमनवेल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. कॉमनवेल बघा हे वर्तमानपत्र ॲनी बेझंट यांचं वर्तमानपत्र होतं. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारला आहे. स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. स्वामी विवेकानंदांचे बघा मूळ नाव काय होते? नरेंद्रनाथ दत्त होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारलं. द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशामध्ये असेल? द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट विचारले कोणत्या देशामधलं वाळवंट आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, द ग्रेट व्हिक्टोरिया बघा हे वाळवंट ऑस्ट्रेलिया या देशामधलं वाळवंट आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय. सोलापूर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल. सोलापूर बघा हा जिल्हा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 देऊळगाव रेहकुरी बघा देऊळगाव रेहकुरी हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. देऊळगाव रेहकुरी बघा हे काळविटासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. अभयारण्याची संख्या व त्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त पहा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 अंजीर पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? बघा अंजीर या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन कोठे होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, अंजीर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन हे राजेवाडी या ठिकाणी होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 नागझिरा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बऱ्याचदा बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतो. नागझिरा अभयारण्य गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल या पदासाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या PDF मध्ये आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय. डॉक्टर अमर्त्य सेन यांना कोणत्या वर्षी नोबेल पुरस्कार मिळाला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर अमर्त्य सेन बघा यांना अर्थशास्त्रामध्ये सन 1998 बघा या वर्षी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा रंगभूमी दिन कोणत्या दिवशी असतो? रंगभूमी दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. 5 नोव्हेंबर बघा या दिवशी रंगभूमी दिन असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे?
बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड. बघा हे पुस्तक भगतसिंग यांचे या ठिकाणी पुस्तक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 CPU. बघा CPU सोपा प्रश्न आहे. CPUचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. योग्य उत्तर काय असेल, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 तुंगारेश्वर. तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, तुंगारेश्वर बघा हे अभयारण्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुंगारेश्वर हे अभयारण्य पालघर जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मध्यवर्ती वस्तू संग्रहालय कुठे आहे. बघा मध्यवर्ती वस्तू संग्रहालय नागपूर या ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, केशवसूत कोणाला म्हणतात. केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. प्रल्हाद केशवात्रे आपण यांना काय म्हणतो. बघा प्रल्हाद केशवात्रे यांना आपण काय म्हणतो, केशव कुमार. बघा या ठिकाणी आपला काय विचारले, केशवसूत या ठिकाणी विचारले, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय कुठं आहे. जिनिव्हा या ठिकाणी आहे पहा. यांची स्थापना विचारली केव्हा झालेली आहे. जागतिक आरोग्य संघटना बघा 7 एप्रिल सन 1948ला पहा WHOची बघा स्थापना झाली होती, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉप्थेरिया हा रोग खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे. डॉप्थेरिया बघा हा रोग कोणत्या भागाला होतो, गळा या भागाला होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे, प्रीती संगम. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला पहिला पोलाद कारखाना कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता. भारतामधला बघा आधुनिक लोह पोलाद कारखाना बघा कुल्टी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता विद्यार्थी मित्रांनो. बघा कुल्टी हा लोह पोलाद कारखाना पश्चिम बंगाल राज्यामध्ये तो सुरू झाला होता. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा, रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये असेल. बघा रॉकी ही पर्वतरांग विचारली कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे. योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. पटना बघा हे शहर गंगा नदीच्या काठावर यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे. सर्वात जास्त वनक्षेत्र हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे. योग्य उत्तर काय असेल, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 काय विचारलाय, झेलम नदीच्या काठावर कोणतं शहर आहे. बघा याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. झेलम नदीच्या काठावर बघा शहर कोणतं असेल, श्रीनगर शहर आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, बुलंद दरवाजा फतेपूर सिक्री कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा ते उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, नवे मंगरुळ हे पश्चिम किनाऱ्यावरचं एक महत्त्वपूर्ण बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा नवे मंगरुळ बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहेत. बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, माउंट बॅटन योजना ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे. बघा सन 1947, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे. भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, सन 1961 या वर्षी बघा भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFची स्थापना केव्हा झाली होती. बघा BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बघा यांची स्थापना 1 डिसेंबर सन 1965ला BSFची स्थापना झाली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शिक्षणाविषयी
कोणत्या सूचीमध्ये येणारा या ठिकाणी बघा शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो शिक्षण बघा शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये या ठिकाणी येणारा तो विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कुठं आहे आशियाई विकास बँकेचं मुख्यालय कुठं आहे बघ याचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. आशियाई विकास बँकेचं मुख्यालय मनिला फिलिपाईन्स या देशामध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा गुरुदेव गुरुदेव हे टोपणनाव कोणाचं होतं बघा गुरुदेव हे टोपणनाव कोणाचं होतं तर रवींद्रनाथ टागोरांचं बघा गुरुदेव हे त्यांचं टोपणनाव होतं म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ग्रहामध्ये विचारले सर्वात जास्त घनता पृथ्वी या ग्रहाची आहे तर सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता आहे सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह कोणता असेल शनी ग्रह आहे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती आहे चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या किती आहे 1/6 ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतीय सेना दिवस केव्हा असतो आपल्याकडे इंडियन आर्मी डे भारतीय सेना दिवस केव्हा असतो 15 जानेवारी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय होतं भारतामध्ये रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना कोणत्या ठिकाणी आहे रेल्वेचे डबे बघा रेल्वेचे डबे आपण कपूरथळा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा कॉफीमध्ये खालीलपैकी कोणते अपायकारक द्रव्य असते कॉफीमध्ये कोणते असते बघा चहामध्ये कोणता असतो चहामध्ये अपायकारक द्रव्य टॅनिन असते टॅनिन तर कॉफीमध्ये कॉफीन ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. हैदराबाद बघा हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. हैदराबाद बघा हे शहर मुशी नदीच्या काठावर आहे मुशी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पचनक्रियेमध्ये विचारले पचनक्रियेमध्ये स्टार्चचे रूपांतर कोणत्या पदार्थामध्ये होते बघा पचनक्रियेमध्ये बघा स्टार्चचे रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असते ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा दाब ही कोणत्या प्रकारची राशी यायला पाहिजे आदिश राशी सदिश राशी भौतिक राशी तर आहेच बघा दाब बघा ही या ठिकाणी आदिश राशी या प्रकारची राशी आहे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा झेंडा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता झेंडा सत्याग्रह बघा झेंडा सत्याग्रह सन 1923 मध्ये नागपूर या ठिकाणी झेंडा सत्याग्रह झाला होता ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं हरिजन बघा हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं वर्तमानपत्र आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्न उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. हरिजन या नावाचं वर्तमानपत्र कोणाचे होते सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि आपल्या बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि हमाल बघा या पदासाठी लागणारे असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 99226481 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.